Hello friends, welcome to Big Flight the Educational Wings. Today we are going to learn auxiliary verbs and modal auxiliary verbs. This is English grammar series, and this English grammar series, this topic also very important. What is auxiliary verbs and what is modal auxiliary verbs? So let's have a look one by one what is auxiliary verbs and what is modal auxiliary verbs. First, auxiliary verb or helping verb. Student, this is screenshot of standard 8 English textbook. Okay, auxiliary verbs, modal auxiliary verbs and their examples. Okay, student, there are three forms of auxiliary verb: forms of to be, forms of to do and forms of to have. See, am is are. Am is are. First see auxiliary verb or helping verb. Auxiliary verb or helping verb हे verbs आपण का वापरतो, बरोबर? तर जे मुख्य क्रियापद असतं, वाक्यामधील जे मुख्य क्रियापद असतं त्याला सहाय्य करण्यासाठी जे क्रियापद वापरलं जातं त्याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. त्यालाच इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब और ऑक्झिलरी वर्ब असे म्हणतात. ओके, ॲम इज आर. आपण सब्जेक्टचा चार्ट बघणार आहोत. हा सब्जेक्टचा चार्ट असतो याप्रमाणे. इथे फर्स्ट पर्सन, इथे सिंग्युलर सब्जेक्ट, इथे प्लुरल सब्जेक्ट आणि आपण 3 पर्सन्समध्ये हे सब्जेक्ट डिवाइड करतो, सेकंड पर्सन अँड 3 पर्सन. इथे आय असतो, इथे वी असतो, इथे यू असतो, इथे यू असतो, इथे ही, शी आणि इट असतो आणि इथे दे असतो, बरोबर? तर या सब्जेक्टनुसार आपण हे सर्व काय वापरत असतो, हेल्पिंग वर्ब और ऑक्झिलरी वर्ब्स वापरत असतो आणि ते टेन्स वाईज वापरत असतो. ओके, समजला? हा चार्ट आपण आणि चार्ट ऑफ केस म्हणजे विभक्तीचा चार्ट हे दोन्ही सोबत बघणार आहोत वेगळ्या व्हिडिओमध्ये. सो ॲम इज आर प्रेझेंट टेन्समध्ये वापरतात. वॉज वर पास्ट टेन्समध्ये वापरतात. बीचे रूप आहे बी, बीइंग, बीन. हे आपण टेन्स वाईज वापरतो, बरोबर? बीइंगचा आपण कंटिन्युअस टेन्समध्ये आणि फ्युचर टेन्समध्ये यूज करतो. बीनचा वापर आपण परफेक्ट कंटिन्युअसमध्ये करतो, बरोबर? आणि हे सिम्पलमध्ये करतो. शाल बीन, विल बी फ्युचरमध्ये वापरतात, फ्युचर टेन्समध्ये वापरतात. ओके, तर फॉर्म्स ऑफ टू डू बघणार आहोत. फॉर्म्स ऑफ टू डू, डू, डज हे प्रेझेंट टेन्स मध्ये वापरायचे आणि डीड हे पास्ट टेन्समध्ये वापरायचं. फॉर्म्स ऑफ टू हॅव, फॉर्म्स ऑफ टू हॅव, फॉर्म्स ऑफ टू हॅव. हॅव, हॅज हे प्रेझेंट टेन्समध्ये वापरायचं आणि हॅड पास्ट टेन्समध्ये वापरायचं. लेट्स मूव फर्दर. हे आपण बघितलं ऑक्झिलरी वर्ब्स मीन्स व्हॉट. इथे बघणार आहोत व्हॉट इज मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स असं का म्हटलेलं आहे, मॉडल हा शब्द का जोडलेला आहे ऑक्झिलरी वर्ब्स. आपण तर बघितलं ऑक्झिलरी वर्ब्स मीन्स सहाय्यकारी क्रियापदे. देन मॉडल मीन्स व्हॉट. सो कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, नीड, शाल, शूड, विल, वूड हे सगळे काय आहेत, मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. आता मॉडल ऑक्झिलरी वर्ब्समध्ये फरक का असतो बघा. आता आपल्याला इथे हे स्क्रीनशॉट बघावे लागतील ते समजण्यासाठी. हे लँग्वेज स्टडी सेगमेंट असतो तुमचा टेक्स्ट झाल्यानंतर, लेसन झाल्यानंतर ते कंपल्सरी सोडवायचे आहेत. त्याच्यावरतीच एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. ऑक्झिलरी वर्ब्स, सर्वात प्रथम आपण ऑक्झिलरी वर्ब्स बघणार आहोत. वर्ब्स दॅट हेल्प टू फॉर्म टेन्सेस, क्रियापद असं जे टेन्सेस बनवण्यासाठी आपल्याला यूज होतं. मूड्स अँड व्हॉइसेस, व्हॉइस पण बघणार आहोत. किती व्हॉइस मी तुम्हाला सांगितलेले, 2 व्हॉइस, ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस आर कॉल्ड ऑक्झिलरी और हेल्पिंग वर्ब्स. फॉर एक्झाम्पल बी, कॅन, मे, विल, etc. ओके, द
3 most common auxiliary verbs which can stand alone in sentence are forms of be, forms of do and forms of have. आपण वरती बघितलं तिन्ही फॉर्म्स. दे आर कॉल्ड प्रायमरी ऑक्झलरीज. काय म्हणतात त्यांना? प्रायमरी ऑक्झलरीज. हे प्रायमरी ऑक्झलरीज आहेत. कोणते? फॉर्म्स ऑफ टू बी, फॉर्म्स ऑफ टू डू, फॉर्म्स ऑफ टू हॅव. हे सगळे काय आहेत? त्यामध्ये येणारे हे सर्व प्रायमरी ऑक्झलरीज आहेत. काय आहेत? प्रायमरी ऑक्झलरीज. हे तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. जेव्हा मी व्हिडिओ सेंड करेल तुम्हाला नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे आणि पाठ करायचं आहे. तरच तुम्हाला काय काय येणार आहे? टेन्स येणार आहेत, व्हॉइसेस येणार आहेत, इनडायरेक्ट आणि डायरेक्ट स्पीच येणार आहे. ओके. आणि हे काय आहेत? सेकंडरी ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, म्हणून त्यांना मॉडल इथे आहे बघा. आपण प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब जे बघितले वरती, शी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8. इथे आपल्याला मेन वर्ब नाही, या सेंटेन्समध्ये मेन वर्ब नाही. इथे आपण काय घेतलेलं आहे? ऑक्झिलरी वर्ब ऑर हेल्पिंग वर्ब घेतलेला आहे, इज. ओके. म्हणजे हे सेंटेन्स कशाचं आहे? प्रेझेंट टेन्स. ती स्टँडर्ड क्लास 8मधली विद्यार्थिनी आहे. ही डज हिज वर्क वेल. इथे टू डूचं रूप घेतलेलं आहे, डज. आता डू कुठे वापरायचा आणि डज कुठे वापरायचा हेही आपण जेव्हा चार्ट ऑफ केस आणि चार्ट ऑफ सब्जेक्ट बघणार आहोत त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बरोबर. इथे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्टला आपण डज वापरतो. मग तो कोणता थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट? ही, शी आणि इट. हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे, त्याच्यापुढे डज वापरतात. ओके. आय हॅव अ कोल्ड. हे देखील प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे, बट हे काय आहे? पूर्ण झालेलं आहे. हॅव कुठे वापरतात? पूर्ण झालेल्या वाक्यामध्ये. आय हॅव अ कोल्ड. मला काय झाला होता? मला काय आहे? कोल्ड. ओके. आय हॅव. आता हॅव कुठे वापरायचं आणि हॅज कुठे वापरायचा हेही आपण बघणार आहोत. बरोबर. आय हे फर्स्ट पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे, तिथे हॅवच वापरतात. आणि जे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे, ही, शी आणि इट, इथे फक्त काय वापरतात? इथे वापरतात हॅज. काय वापरतात? प्रेझेंट टेन्समध्ये हॅज. आणि पास्ट टेन्समध्ये सगळीकडे हॅडच वापरतात. ओके. आपण तिन्ही एक्झाम्पल्स बघितले. आता फॉर्म्स ऑफ बी, ॲम, इज, आर, वॉज, वर, विल बी और शाल बी वरती आपण बघितलं. तीच रिव्हिजन आपले चालू आहे. फॉर्म्स ऑफ डू, डज, डीड. फॉर्म्स ऑफ हॅव, हॅज, हॅड. हे आपण रिवाईज केलं वरती जे आपण बघितलं. परत मी तुम्हाला तो चार्ट दाखवते. हा चार्ट व्यवस्थित नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचा आहे. दिसतोय ना? ओके. हे काय झाले आपले? प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स. देर आर अदर ऑक्झिलरी वर्ब्स विच डू नॉट स्टँड अलोन इन अ सेंटेन्स. बाकीचे जे ऑक्झिलरी वर्ब्स आता आपण बघणार आहोत ते एकटे येत नाही. हे कसे एकटे आले ना? हे एकटे आले वाक्यामध्ये. एकटे येऊ शकतात आणि मेन वर्ब सोबत देखील येऊ शकतात. हे काय आहे? हे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आहे. इज, डज, हॅव. ओके. बट, सी हिअर, बट they accompany main action verbs which there are other auxiliary verbs which do not stand alone in a sentence. They accompany main action verbs. जे मेन वर्ब असतं त्याला आपण ॲक्शन वर्ब देखील म्हणतो. ॲक्शन वर्ब मीन्स कार्य करणारं क्रियापद. त्याला कार्यकारी क्रियापद देखील म्हणतात. ओके. दीज आर कॉल्ड मॉडल ऑक्झिलरी वर्ब. मॉडल्स. पहिले आपण कोणते ऑक्झिलरी वर्ब्स बघितले? प्रायमरी, प्राथमिक. हे काय आहेत? मॉडल. मग त्याच्यापेक्षा सुपेरियर. हे कशासोबत येतात? एक मेन वर्ब असतं त्यासोबत येणारे हे आहे. ओके. एक्झाम्पल्समधून समजून घेऊया. आधी आपण बघितले हे बघा, हे आपण रिवाईज करतोय. कोणते? कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, नीड, शाल, शूड, विल, वूड. हेच रिवाईज करतोय आपण. सी,
कॅन, कुड, शाल, शुड, विल, वूड, मस्ट, मे, माईट, नीड, ऑट टू. हे काय आहेत? मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. फॉर एक्झाम्पल, ही कॅन वर्क हार्ड. इथे हे कॅन मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे आणि मेन ॲक्शन वर्ब कोणता आहे? वर्क. वर्क मीन्स काम करणे. ओके. ही कॅन वर्क हार्ड. तो हार्डवर्क करू शकतो. ही विल वर्क हार्ड. इथे फ्युचर टेन्स दाखवलेला आहे. ही विल वर्क हार्ड. आणि इथे मस्ट म्हणजे तो करूच शकतो. मस्ट म्हणजे तो करू शकतोच. ओके. हे 3 काय? कॅन, विल, मस्ट हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे आणि त्याच्यासोबत मेन ॲक्शन वर्ब कोणता आलेला आहे? वर्क. इथे ओळखायचे आपण. त्यानंतर आपला हा व्हिडिओ संपतो आहे. अंडरलाईन द ऑक्झिलरी वर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता इथे सगळेच आहेत. ऑक्झिलरी वर्ब्स आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स दोन्ही पण आहेत. आपल्याला अंडरलाईन करायची. चला. फर्स्ट सेंटेन्स, वी हॅव अ हॉलिडे टुमारो. वी हॅव अ हॉलिडे टुमारो. हॅव काय आहे? ऑक्झिलरी वर्ब आहे. मी जिथे ए आणि व्ही लिहिल ना ते ऑक्झिलरी वर्ब. याप्रमाणेच नोटबुकमध्ये लिहायचं आहे ऑक्झिलरी वर्ब. सेकंड सेंटेन्स, रीना इज इंजर्ड बॅडली. इज काय आहे? ऑक्झिलरी वर्ब. थर्ड, यू मस्ट विअर क्लीन क्लोथ्स. मस्ट काय आहे? मॉडल. मॉडल ऑक्झिलरी वर्बचे इथे मी लिहिल MAV. MAV मॉडल ऑक्झिलरी वर्ब. शी शूड टॉक पोलाइटली. इथे शूड काय आहे? MAV. फिफ्थ, दे डिड नॉट हेल्प मी. डिड काय आहे? AV. सिक्स, अ बिग थॉर्न हॅड पियर्ड द लायन्स टो. हॅड काय आहे? हॅड इथे आहे पियर्स्ड द लायन्स टो. हॅड इथे AV आहे. काय आहे? AV. द लायन वॉज केज्ड. वॉज काय आहे? AV. 8, अँड्रोकॉस डिड नॉट लाईक हिज मास्टर. डिड काय आहे? AV. ऑक्झिलरी वर्ब. दे कुड नॉट लिव्ह हिम. कुड काय आहे? MAV. 10th, ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव्ह. वूड काय आहे? MAV. जर वूड बी असतं तर काय असतं? AV असतं. ऑक्झिलरी वर्ब असतं. अँड लास्ट, द स्लेव्स वर फोर्स टू वर्क. वर काय आहे? AV. ऑक्झिलरी वर्ब आहे. ओके. आपण सगळे फाइंड आउट केलेले आहे. तुम्ही नोटबुकमध्ये याप्रमाणे सेंटेन्स लिहून अंडरलाईन करायचं आणि पुढे याप्रमाणे लिहायचं आहे. ओके. गॉट इट? ऑल टॉपिक अंडरस्टूड? What is auxiliary verbs and what is model auxiliary verbs? Auxiliary verbs is helping verbs as well as they are primary auxiliary verb. And another model auxiliary verbs is secondary. That means models कशासोबत येतात? नेहमी मेन ॲक्शन वर्ब सोबत येतात. आता इथे खूप सेंटेन्समध्ये आपल्याला काही ऑक्झिलरी वर्ब्स मेन वर्बसोबत आलेले आहे. फॉर एक्झाम्पल, इज इंजर्ड हे मेन वर्ब आहे कारण हे येतातच. बट जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे हे कंपल्सरी मेन ॲक्शन वर्बसोबतच येतात. हा फरक लक्षात घ्यायचा आहे. जे ऑक्झिलरी वर्ब आहे, फक्त ऑक्झिलरी वर्ब आहे, ते इंडिव्हिज्युअल पण येतात आणि मेन ॲक्शन वर्बसोबत पण येतात. बट जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत ते फक्त कशासोबत येतात? मेन ॲक्शन वर्बसोबत येतात. हा फरक लक्षात घ्यायचा आहे. सो स्टुडंट, टुडे वी हॅव सीन मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स अँड ऑक्झिलरी वर्ब्स. हे तुम्ही व्यवस्थित नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. ओके.
तर आज आपण जो टॉपिक बघितला ऑक्झलरी वर्ब्स अँड मॉडल ऑक्झलरी वर्ब्स, हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, तरच तुम्हाला सेंटेन्स फॉर्म करता येणार आहेत. त्यामुळे हा टॉपिक वारंवार रिवाईज करायचा आहे, व्हिडिओ वारंवार बघायचा आहे आणि हा टॉपिक तुमचा तिथल्या तिथे पाठ होऊन जाणार आहे. ओके, हाच टॉपिक तुम्हाला 8, 9, 10, 11, 12ला देखील उपयोगी आहे, अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी देखील उपयोगी आहे. टिल देन, गुड बाय अँड टेक केअर.